आपल्या शुभ हस्ते देखील मान्यवरांचा स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे। सर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। सर ऋतिक आपल्या गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय। कासवाडा बी संघाचा हा गोलंदाज या वेळी देखील आपण बघितलं हुकचा फटका पाहायला मिळतो। चांगला बॅटर चेंडूमध्ये चांगला संपर्क तर झालाय, तर डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू देखील निघून गेलाय। सीमारेषा आपल्याकडे चौकार। सर आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय मान्यवर सुधीर भुईर साहेबांचा देखील जिथं स्वागत सत्कार सन्मान केला जातोय। तर सुदामा बाकी मामांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट आहेत सन्माननीय सुधीर जी भुईर मान्यवर जिथं स्वागत सत्कार सन्मान केला जातोय। धन्यवाद। त्याचबरोबर हनुमानजी घाटाल आपल्यामध्ये देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील स्वागत सत्कार करायचा आहे। सन्माननीय सुदामा जी पागी त्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील यथोचित स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे। या मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते। सर पहिल्या षटक आपण बघितलं तर जवळपास पॉवर पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा जर बघितल्या तर आतापर्यंत 9 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत। स्टेप आउट झालाय फलंदाज, चांगला फटका मात्र झेल देखील सोडला जातोय। कारण रनिंग मध्ये तेवढा झेल घेणं देखील तेवढं सोपं नसतं, मात्र प्रयत्न त्या ठिकाणी अतिशय चांगला केला होता। तो परत 2 धावा कंप्लीट करतोय देखील लकी, आणि 2 धावे देखील आपण बघितलं तर 11 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे। पहिल्या पॉवर प्लेचं षटक देखील संपलेलं आहे आणि 11 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत। एका चांगली सुरुवात तर आपल्या पाहायला मिळते। 10पेक्षा अधिक धावा जर लागल्या धावफलकावर एक चांगली धावसंख्येवर मांडली जाते आणि ते 11 धावा देखील धावफलकावर आपल्याला लागताना पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये आपण नुकतंच बघितलं ज्या प्रकारे कोलिवली संघ जबरदस्त कामगिरी करून देखील पुढे गेलेला आहे। आणि त्यानंतर देखील या दुसऱ्या गटामध्ये अंसा स्पोर्ट्स वापे संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर श्रीगणेश भावसे आणि सचिन 11 भिनार यांच्यामध्ये देखील मॅच झाली होती, त्यामध्ये श्रीगणेश भावसे संघ देखील स्पर्धेतून बाहेर जातोय। त्यानंतर मुकेश स्पोर्ट्स कासपाडा बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा या 2 संघांमध्ये हा सामना आहे। एक चांगली सुरुवात केलेली सुनीलच्या माध्यमातून, त्यानंतर लकी देखील एक चौकार पेश केला होता। तर दुसरं षटक देखील हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालाय, बालाराम येतोय। अतिशय चांगल्या प्रकारे स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेमध्ये रंग भरलाय। इथे देखील आपण बघितलं तर मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देखील दिला जातोय। इथे देखील रंग भरले स्पर्धेमध्ये। नवनाथजी सोंगल साहेब जे देखील अध्यक्ष आहेत युवक क्रीडा मंडळ भिवंडीचे, त्यानंतर निलेश दापसी ते देखील खजिनदार आहेत, त्यानंतर उपाध्यक्ष सुक्रिया पागी यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देखील प्रत्येक मॅच मध्ये दिला जातोय। त्यानंतर ही स्पर्धा जर आपण बघितली तर YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील साकारलेली आहे। अतिशय चांगल्या प्रकारे सापसूत्र लाईव्ह टेलिकास्ट देखील पाहायला मिळते आणि आजच्या दिवसामध्ये 5000 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स देखील आपल्याला YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले आणि सलग चौथ्या दिवसामध्ये 40,000 पेक्षा जास्त YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील अनुभवलेली आहे।
सर्वात बराच वेळ चेंडू देखील हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि झेल देखील त्या ठिकाणी घेतला जात नाही, झेल देखील सोडला जातोय. कारण ज्या वेळी क्रिकेटच्या पटलावर आपण चांगले झेल पकडू तर निश्चितच आपण मजबूत पकड देखील निर्माण करू शकतोय आणि इथे झेल सोडला जातोय आणि तोपर्यंत 1900 आकड्यावर पोहोचला जातोय. सर बालाराम आपल्याला पाहायला मिळतोय षटक हाताळण्यासाठी. सलग आतापर्यंत बघितलं तर आपण 2 बॉल त्यामध्ये पहिल्याच बॉलवर फेस केला होता षटकार. त्यावेळी देखील लॉंग ऑनच्या डोक्यावर जातोय हा गगनभेदी षटकार. सर 25 धाबा धाबलगावर लागल्या जात आहेत. त्यावेळी देखील आडव्या बॅट पिकअप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एक रिस्क धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. एक बेकारी धाव देखील कंप्लीट केली, एक धाव तर आलेली आहे आणि एका धावेने स्कोर कार्ड आपण बघितला तर तो देखील 26 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. अतिशय चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लकी सज्ज असेल ऑन स्ट्राईक वर. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू मध्ये चांगला कनेक्शन आणि चेंडू देखील निघून गेला मिड विकेटच्या वरून. लकी नावाचा ब्रँडेड फटका षटकार. तर षटकार येतोय. षटकाराच्या जोरावर आपण बघितलं तर 32 धावा या धावफलकावर मात्र लागल्या जात आहेत. त्यामध्ये देखील जुनिक मात्र शेवटचा बॉल असणार आहे. त्या प्रकारे आपण बघितलं 11 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र महागडा साबित ठरतोय तो बालाराम. शेवटचा बॉल असणार आहे. या दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा बॉल असेल. त्यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा येतोय. एका फ्री हिट देखील असणार आहे. एका पुढील चेंडू मात्र ऑन फुल फॉर्मेशन फुल फायर व्हावा लागेल. शेवटचा बॉल असेल आणि तो चेंडू देखील मात्र खराब हाताळला जातोय. अगोदरच धावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे लागल्या जात आहेत आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं तर जवळपास स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये देखील चांगले क्षेत्ररक्षण देखील केलं होतं, मात्र स्टंबल झाला होता. गोलंदाज झाले तोपर्यंत देखील एक धाव आली. प्रीट बॉल मध्ये अतिशय चांगला चालला होता आणि एक धाव आल्यानंतर देखील आपण बघितलं तर धावा आपण बघितल्या तर 34 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. तर तिसरं षटक प्रगतीपथावर लागल्याबरोबर पुढील 2 संघांना आवाज देतोय. सचिन 11 भिनार संघाचा संघानेक आणि ओमसाई वापे संघाचा संघानेक आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी देखील आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज अशोक सज्ज झालाय. मात्र धावा जर आपण बघितल्या तर अतिशय चांगल्या प्रकारे धावा देखील स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये इथे मात्र थांबावं लागेल, तर त्यासाठी देखील प्रयत्न असणार आहे. कुठल्याही प्रकारचा फलंदाज देखील आतापर्यंत बाद देखील झालेला नाहीये. सुनील असेल त्याचबरोबर लक्की असेल. एक पार्टनरशिप अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. देखील ऑन साइडला देखील चेंडू आपण बघितलं तर लॉंग ऑन च्या क्षेत्रामध्ये जातोय आणि तो परत एक धावा कंप्लीट केलेली आहे. एका धावेत देखील 35 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. त्यामध्ये देखील शब्बरचं षटक आहे आणि अशोक वेळेला इथे मात्र एक थोडासा अनुभव देखील असेल, त्या अनुभवाचा फायदा देखील घ्यावा लागेल. तर एक धावा आलेली आहे आणि पहिल्या बॉलवर त्यावेळी मात्र उलटाच बॉल आहे. चांगला स्टॅगचा फटका पाहायला मिळतोय.
स्क्वेअरलेगच्या वरून जाणारा हा गगनवेदी बिग षटकार. हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. केलं अतिशय चांगला फटका पेश केला. चेंडू हवेमध्ये चांगला झेल पकडला जातोय आणि फलंदाज बाद. सर फेकी देखील या ठिकाणी आपण बघतोय नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. तर फेकी देखील त्या ठिकाणी खराब गेली होती. तर 3 धावा येत आहेत त्या ठिकाणी, मात्र 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा येत आहेत. अगोदरच धावा देखील जास्त प्रमाणामध्ये खर्च झालेले आहेत आणि त्यामध्ये अधिक भर मात्र एक्स्ट्रा धावाने दिली जाते. त्याच्या जोरावर धावा जर आपण बघितल्या तर डबल 4 44 धावा धावपलकावर लागले जात आहेत. आतापर्यंत बघितलं तर 4 बॉल हाताळले आहेत. अजूनही 2 बॉल मात्र बाकी असणार आहेत. मनोज फलंदाजी मार्क बरं ब्लिस चांगला फटका पेश केलाय. शतरक्षक देखील त्या ठिकाणी पंपाळ होते आणि चुकी केली जाते आणि चेंडू देखील निघून गेला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय रुपेरी सर सवकाळच्या जोरावर सबला स्फोट 48 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. चला पुढील 2 संघ आपण येऊन थांबायचं आहे. ओमसाई स्पोर्ट्स वापे संघाचा संघ अनेक, त्याचबरोबर सचिन 11 भिनार बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण देखील आपल्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे प्रयत्न देखील केला जात नाहीये शैली घेण्याचा. तोपर्यंत मात्र 2 धावा तर कंप्लीट झाल्या आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय आणि या 2 धावेने 50 धावा धावपलकावर अर्धशतक लागलं जातंय आणि 51 धावांचं समोर लक्ष ठेवलेलं आहे. तर ओमसाई स्पोर्ट वापी संघाचा संघ एक आकाश, आपण थोडा स्पीडअप करा, घाई करा. तर जीवन जाधव सरांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील सरचे स्वागत आहे.
सर जीवन जाधव सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दोन संघांमध्ये ओमसाई स्पड वापे आणि त्याचबरोबर सचिन 11 भिनार या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जातोय. सर नाणेफेकीचा कॉल केला जातोय दोन संघांमध्ये. तर नाणेफेकीचा कॉल लागलाय ओमसाई स्पड वापे संघाच्या बाजूने. सर 51 धावांचं लक्ष समोर आहे. सर्वात मात्र जबरदस्त विकासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक पॉवर प्ले षटक आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर एक धावा लागली जाते. तिथे गेलं वाईट स्वरूपामध्ये धावा आली होती पहिल्या बॉलवर. त्यानंतर मात्र चांगला बॉल हाताळला जातोय. देखील चांगला फटका तर पेश केलाय. दोन्ही क्षेत्राच्या मधून चेंडू देखील त्या ठिकाणी हुलकावणी देतोय क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत डीप एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये देखील चेंडू निघून गेला होता आणि तोपर्यंत देखील 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. 2 धावेने देखील आपण बघितलं तर 3 धावा या धावफलकावर लागल्या जात आहे. तर ओमसाई स्पोर्ट्स वापी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या षटक आपण बघतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 धावा तर आतापर्यंत लागलेल्या आहेत. सर 4 धावा लागल्या जात आहेत. त्यामध्ये देखील आपण बघितलं तर वाईड स्वरूपामध्ये 2 चेंडू आतापर्यंत हाताळले जात आहेत आणि त्यामध्ये 2 चेंडू आपण बघितलं तर तर 2 चेंडूचं केलं होते. 4 धावा लागले जाते. त्यामध्ये देखील 51 धावांचं समोर लक्ष आहे आणि 51 धावांचा पाठलाग करताना देखील आपण बघतोय कासपाडा बी संघ. आणि तिसरा चेंडू आपण बघितला तर जवळपास उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू हाताला जातोय आणि निर्धाव स्वरूपामध्ये हा चेंडू देखील निघून जातोय. चांगला चेंडू हाताला होता. पहिलं षटक आपण बघतोय 3 चेंडूंचा देखील खेळ होतोय. शावली 60व्या बॅटने चांगला फटका पिकअप केलाय आणि चेंडू देखील निघून गेलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने 4 धावांसाठी हा चौकार.
कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात तर 4 धावेने 8 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचले आहे. कारण ज्या प्रकारे धावांचा वेग येणे देखील अपेक्षित आहे त्याच प्रकारे फटकेबाजी देखील आपल्या पाळामध्ये यावेळी देखील चांगला फटका तर ग्लान्स केलाय आणि हा चेंडू देखील एका टप्प्याने निघून जातोय. तर पंचांचा इशारा काय येतोय? यस, बिग षटकार. सीमारेषा बाहेर हा चेंडू पडला होता, निघून गेला होता. सरळ सीमारेषा पलीकडे हा षटकार येतोय आणि षटकाराने आता मात्र मित्रमंडळी ज्या प्रकारे धावांची गरज आहे ती सरासरी राखायची आहे ती सरासरी मात्र या ठिकाणी राखताना पाहायला मिळते. 14 धावा डबलकावर लागल्या जाते. अजून एक बॉल असणार आहे या पॉवर प्ले च्या षटकामध्ये. पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते कासवाडा बीज संघाच्या बाजूने. दोन फलंदाज प्रभाकर असेल आणि अनिल. तर प्रभाकर पहिल्याच षटकात मात्र भरपूर समाचार घेतोय. शेवटचा बॉल क्रॉसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, सफल झाला होता फलंदाज. तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क देखील झाला नाही आणि 14 धावा फलकावर या लागल्या जात आहेत. आणि एका षटकाचा देखील खेळ कंप्लीट झाला. 50 धावा लावल्या होत्या. 51 धावांचं लक्ष आहे. 51 धावांचं लक्ष पार पाडताना आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा फलकावर लागल्या जात आहेत. सर 12 बॉल आणि 37 धावांची अजून गरज असणार आहे. सदोतीस धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 37 धावा. यावेळी मात्र चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू देखील त्या ठिकाणी जातोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक देखील पुढे जातोय. तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारे चांगला फटका ग्लान्स केला होता. मात्र 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने स्कोर कार्ड आपण बघितला तर धावा लागल्या जातात. धावा कप 16 धावा लागल्या जातात. अशाच प्रकारची फटकेबाजी इथे मात्र करावी लागेल. जवळपास 16 ते 17 धावा मात्र प्रत्येक षटकामध्ये इथून पुढे मात्र जमा करावी लागते. 37 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवर मात्र 2 धावा येत आहेत. यावेळी देखील पुन्हा एकदा सज्ज झालाय कबीर आपल्या गोलंदाजी मार्कवर. रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा संघाने फलंदाजी तर अतिशय चांगल्या प्रकारे साकारली. त्यानंतर देखील गोलंदाजी देखील यावेळी लिव्हिंग एज आउट फलंदाज बाद. तर सन्माननीय अशोक जिबुदर दादा विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. दुसऱ्या बॉलवर मात्र फलंदाज अनिल याला डगवटला पाठवलेला आहे. सर एकंदरीत आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. यावेळी साफुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू देखील निघून जातोय डीप पॅन्डले क्षेत्रामध्ये. येणारा हा चौकार.
तर चौकर येतोय आणि चौकराने धावा आपण बघितल्या तर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 31 धावांची गरज आहे अजूनही. ते देखील कासपाडा बीज संघाला आणि बॉल मात्र कमी राहिलेत. ते देखील 9 चेंडू शेष आहेत. त्यामध्ये देखील 31 धावांची गरज आहे. थोडं समीकरण तर कठीण आहे, मात्र ज्या प्रकारे प्रत्येक चेंडू प्रहार करावा लागेल, एक मोठे फटक्यांची अतिजबाजी करावी लागेल. मात्र हा बॉल आपण बघितलं तर बाईट चेंडूचा इशारा येतोय आणि एक अवंतर धावेचा भरणा देखील होतोय. एक धावा एक्सेस सर्वाधिक स्कोर कार्डवर ऍड केली जाते. ते देखील 21 धावा धापलकावर लागले जात आहेत. आतापर्यंत 9 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मात्र आक्रमण करावं लागेल. बॉलच्या रेंज मध्ये जाऊन मोठे फटके मारावे लागतील, प्रहार करावा लागेल प्रत्येक बॉलवर. सफल टच बॉल स्विंग केलाय, स्लॉय केलाय, चेंडू देखील जातोय मिड विकेटच्या वरून जाणारा हा बिग षटकार. तर षटकार येतोय आणि या षटकाराने आपण बघितलं धावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे बिलॉंग होते. पुढे 27 धावसंख्येवर या प्रकारे आपण बघितलं तर फुल टॉस बॉल होता, स्विंग केला होता. तर आता मात्र एका षटकामध्ये आपण बघितलं तर 4 बॉल होत आहेत आणि 27 धावा तर लागल्या जात आहेत. त्यावेळी देखील स्लवर लाईनचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, लगेच चेंडूवर येतोय, मात्र झेल सोडलेला आहे. तोपर्यंत दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट केली जाते. आणि या 2 धावेने आपण बघितलं तर 29 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. तर झेल देखील सुटला जातोय, जीवनदान भेटलं जातोय. ते देखील अशोक या फलंदाजाला ज्या प्रकारे एक प्रभाकर याने देखील एक षटकार पेश केलेला आहे. त्यानंतर अशोक याने देखील एक मोठा फटका पेश केलेला आहे. त्या फटक्यांची देखील त्यांना आवश्यकता होती. नंतर आतापर्यंत 39 धावा धापलकावर यावेळी चांगला फटका तर आहे, मात्र विकास चेंडूवर येतोय. तोपर्यंत एका टप्प्याने चेंडू देखील त्या ठिकाणी पुढे निघून गेलाय. ज्यावेळी धाव घ्यायची होती त्यावेळी मात्र धाव घेतली नव्हती, मात्र कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी अचूक निशाण साधण्याचा प्रयत्न केला नव्हता, रिक्स घेतली होती, त्यात ठरू शकली असती धाव. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाव्यांनी देखील आपण बघितलं तर 31 धावसंख्येवर जाऊन पोहोचला जातोय. आता मात्र 6 बॉल बाकी आणि 20 धावांची गरज आहे. असं बॅलन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय, रंगत निर्माण होते या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. तर तिसरं षटक मात्र कुठल्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाते, ती जबाबदारी मात्र कशा प्रकारे पार पाडली जाते. तरी स्पर्धा आपण बघतोय अतिशय चांगल्या प्रकारे अर्धना स्पर्धा भावाले आयोजित कैलासवासी अर्धना चषक 2021 चा शेवटचा दिवस पाहायला मिळतोय आणि शेवटच्या दिवसामध्ये देखील आपल्याला मेगा फिनाले पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये 3 संघ आपण बघितले तर पहिल्या दिवसामध्ये स्टॉप फॉर गटामधून आपण बघितलं तर जय खंडोबा भादवड संघ मजल मारली होती. दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं टॉप 4 मधून तो संघ देखील दाखल झाला होता, शिवसाई स्पोर्ट यवई. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर शेवटची मॅच झाली होती केशरी स्पोर्ट्स आवाले आणि गावदेवी दुधनी या 2 संघांमध्ये मॅच झाली होती. एकंदरीत गावदेवी दुधनी संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि पुढे बिलॉंग झाला होता. टॉप 4 मध्ये धडक मारली कालच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण बघतोय तर 10 संघ, त्यामध्ये जवळपास आपण देखील शेवटच्या सत्रापर्यंत धावून पोहोचतोय. पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय, जबरदस्त स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. बिग बिग षटकार.
पहिल्याच बॉल आपण बघितलं तर हाफ ट्रॅकर चेंडू हाताला होता. शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट टेम्पल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्या षटकार राणे देखील पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलेले आहे. ते देखील कासपाडा बी संघाने षटकार आल्याबरोबर धावा आपण बघितला तर 37 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे.
अंतिम राहील याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. आपण खेळाडू आहात, खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. पुढचा चेंडू अतिशय उत्तुंग मारलेला हा बघूया. अतिशय पंचांनी चौकार घोषित केलाय. या 4 धावसंख्या होती ती. पंच किती? षटकार, षटकार माफ करा, षटकार. धावसंख्या 43. किती पाहिजे होत्या? 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावा. अतिशय रंगतदार सामना चालू आहे. 4 चेंडू 8 धावा. बॉलर कोण आहे? लकी. हलकासा डवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. इथे मात्र थोडासा गचाल थ्रो. त्याच्या रूपाने आणखी एक धाव मिळते. पुन्हा एकदा गचाल थ्रो. चौथ्याला आउट ना पंचा? हा. धावसंख्या 46. 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. यानंतर होणार सामना वापे आणि बिनार. दोन्ही संघ अगदी नावाजलेला संघ. पुढचा चेंडू लकी यांचा सामना करतोय. पुन्हा एकदा लॉंगनला मारलेला चेंडू बघूया. मात्र षटकार. विजय साकार केलाय कासपाडा संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तेवढ्याच हारलेल्या संघाचे कौतुक, कारण त्यांनी सुद्धा कौतुकास्पद खेळ केली होती. प्रभाकर मॅन ऑफ द मॅच.